हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासोबत कधी ऑनलाईन फ्रॉड होतोय का आणि झालाय का. माझ्यासोबत होतोय. सध्या मी ह्याच स्पेसमधून चालली आहे आणि मला पण कळत नाही काय झाले माझ्यासोबत. आणि म्हणजे असं पण असतं का, म्हणजे तुम्ही सांगा. जर तुमच्याकडं एखाद्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, जर तुम्ही काही कामानिमित्त कर्ज वगैरे काढलं असेल आणि त्याची तुम्हाला बरोबर माहिती असेल, तुम्ही एवढे एवढे पैसे काढले, एवढे एवढे पैसे तुमचे गेले. आणि कारण तुम्हाला जर तुमच्याही मोबाईलमध्ये माझ्यासारखंच नेट बँकिंग असेल, आणि नेट बँकिंगमध्ये काय असतं, आपण केलेले व्यवहार आपल्याला माहीत असतात, कारण ते लगेच अपडेट होतात आणि लगेच येतं मोबाईलमध्ये, ते दिसतं. तर माझ्यासोबतही असाच फ्रॉड होतोय का मला तेच कळत नाहीये. तर काय झालं होतं, पहिले माझ्याकडे एक क्रेडिट कार्ड होतं. म्हणजे तुम्हाला क्रेडिट कार्ड माहीत असेल तर ते एक क्रेडिट कार्ड होतं आणि ते कितीतरी वर्ष मी वापरत होते. आणि कधी कधी आमचा व्यवसाय आहे तर त्याचा उपयोग होतो. कधी पेमेंट नाही आलं कोणत्या साईडवरनं, तर आम्ही काय करतो, ते क्रेडिट कार्ड यूज करून त्याच्यातून पैसे काढून पुन्हा त्याच्यात टाकले जातात. पण ते क्रेडिट कार्ड माझं काय झालं, पाठीमागच्या 2 महिन्यात माझं ते एक्सपायर झालं होतं. आणि नंतर त्याच्या बदल्यात मी दुसरं अप्लाय केलं होतं आणि येतंय नाही येत, येतंय नाही येत, असं करता करता ते आलं. आणि ते पुन्हा मी नेट बँकिंगला हे केलं, म्हणजे कनेक्ट केलं. आणि आता नेट बँकिंगला मला दाखवते का माझं 4448 एवढं पेमेंट माझं बाकी आहे. मला मेसेज येतोय. पण मी असा विचार करते का लास्ट टाइमच 5-6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल, तेव्हा एकदाच ते कार्ड मारलं होतं आम्ही. म्हणजे ते जुनं जे नव्हतं भेटलं ना, जे भेटलं होतं पहिले 5-6 वर्षापूर्वी, ते एकदा माझ्या नवऱ्याने आणि मी मारलं होतं. म्हणजे त्याच्यातून पैसे काढले होते आणि नंतर आम्ही त्या कार्डवरून कोणताही व्यवहार, कारण ते एक्सपायर पण झालं. आणि जेव्हा दुसरं कार्ड आलं ते कनेक्ट झालं, पण नेट बँकिंगला लगेच कळतं तुम्ही कोणते पैसे काढले, कोणते ठेवले. तर ते पैसे तिथं काही दाखवत नव्हते. आणि आता मला रोज मेसेज येतोय एक का तुमचं एवढं पेमेंट आहे, तुम्हाला EMI करायचंय का, अमुकं करायचंय का, ढिकडं करायचंय का. तर मी सकाळी माझ्या नवऱ्याला विचारलं, तुम्ही कधी माझं कार्ड घेऊन पैसे काढलेत का. आणि जरी त्यांनी कधी माझं कार्ड यूज केलं तर मला लगेच मेसेज पडतो आणि लगेच कळतं का माझ्या कार्डातून पैसे काढले गेलेत. आणि मला कधीही असा मेसेज आला नव्हता का माझ्या कार्डातून 44 म्हणजे 4418 रुपये काढलेत कोणी. आणि पण मला ते दाखवतात. आता हा फ्रॉड आहे का काय आहे, म्हणजे एक लिंक दिलेली असते आणि ते वरती दाखवतात एवढे पैसे तुमचे बाकी आहेत, ड्यू आहेत, म्हणजे तुम्हाला भरायचे आणि तुम्हाला EMI करायचे का. मी माझ्या नवऱ्याला विचारलं असं पण होतं का. ते म्हटले तू काही लिंकवर ओके ओके करू नको, कारण असे लोक फ्रॉड सुद्धा असू शकतात, कारण ते लिंक टाकतात. मला तुम्हाला एवढं सांगायचंय. आणि माझ्याकडं जर तुमच्या बँकेचे व्यवहार होतात, जसं माझं होतं, तर माझ्या मोबाईलमध्ये येतं. आणि अजून एक ॲप आहे माझ्याकडं, कार्ड म्हणून. जर आपण तिथून भरायचे असेल, ते प्रायव्हेट आहे आणि एक बँकेचंच आहे. तर नेट बँकिंग हे प्रत्येक बँकेचं असतं. तर जास्त करून माझे व्यवहार नेट बँकिंगमधूनच होतात, कारण मी त्या कार्डचा वापर करत नाही. तुम्हालाही माहीत असेल कार्ड काय असतं. तर मी माझ्या नेट बँकिंगमधूनच कधी पैसे, आता त्याला 5-6 महिने झाले, तेव्हा घेतले होते आणि ते आम्ही भरले. पण ते मला कळतं, म्हणजे मला माझं बकाया राहिला आपल्यावर, तर तो मेसेज येतो का तुमचे राहिले तेवढे भरा. तर आत्ता हा दुसराच मेसेज येतोय आणि नेट बँकिंगला तो मेसेज दाखवत नाही. तर माझ्या नवऱ्याला मी तेच विचारलं, असं फ्रॉड असतं का.
तर तुम्हाला फक्त मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढ्यासाठी करते का येणाऱ्या प्रत्येक लिंकला तुम्ही तुमच्याकडे नेट बँकिंग असेल किंवा दुसरेही बँकेचे व्यवहार असतील, तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला कधी कधी असे मेसेज येतात, लोन घ्या, तुम्ही पर्सनल लोन घ्या. त्यांना माहीत असतं घ्यायचं आहे का नाही घ्यायचं, पण त्यांना पाठवायचं असतंच. म्हणजे जे ॲप असतात त्यांना ते तुमचे नंबर बरोबर कुठून काढतात माहीत नाही आणि तुम्हाला एक मेसेज पाठवून देणार, तुम्हाला पर्सनल लोनची गरज आहे का, तुम्ही घ्यायचं का. आणि मग ही लोक आपल्यासोबत फ्रॉड करतात. तर माझ्यासोबतही असंच होतंय. मी त्या लिंकला ओके वगैरे नाही केलं, कारण मलाही कळतंय थोडंफार, तर प्रत्येकाने एवढं हुशार असायला पाहिजे. कधी आपल्या अकाउंटमध्ये काही गडबड झाली तर बँकेत जाऊन हे करा, नाही तर बँक जर तुमचं असेल काही तर बँक तुम्हाला सांगेल तुम्ही या बँकेत चौकशी करा. पण परस्पर कोणत्याही लिंकवर ओके नका करू. कधी कधी काय होतं, आपण ओके करत राहतो, आपला मोबाईल नंबर मागितला जातो आणि OTP मागितला जातो आणि आपली बँक साफ करून टाकतात ते लोक. तर अशा फंद्यात पडू नका. माझ्यासोबत असं होतंय आणि मला रोज लिंक पाठवली जाते, पण मला एवढं कळतंय का हे फ्रॉड आहे आणि मग मी लिंक ओपन नाही करत. कारण आम्ही असा कोणताच व्यवहार मी केलेला नाही, कोणतं कार्ड वापरलंच नाही. तर मी पैसे कमवून भरू ना एवढे 4,418 रुपये कमी आहेत का, त्याच्यामध्ये 4 साड्या येतील. तर माझ्यासोबत असं फ्रॉड होते. तर मी तक्रार करणार आहे. अजून 2-3 दिवस वाट पाहतीये का ते मेसेज पुन्हा येतो का मला, आणि मग मी ऑनलाईनच तक्रार करणार आहे का असं असतं का. आणि जेव्हाही तुम्ही ऑनलाईन असता, नेट बँकिंग असता, ते लोकसुद्धा तुम्हाला सांगतात का OTP कोणाला देऊ नका आणि आपल्या अकाउंट रिलेटेड कोणतीही माहिती कोणासोबत शेअर करू नका. तर हे नेहमी लक्षात ठेवा. आपले पैसे आपण किती मेहनतीने कमवलेले असतात आपल्यालाच माहीत असतं ते, आणि असेच कोणाच्याही पोटात घालू नका ते. म्हणजे कोणाला आपला पासवर्ड किंवा OTP देऊ नका. तर आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलेला असेल.